नमस्कार. लहानपणापासून आपण सगळ्यांनीच ही गोष्ट नक्कीच ऐकली आहे, लबाड कोल्ह्याची. पण ही गोष्ट जेवढी सोपी वाटते तेवढीच ती खोल आहे. विश्वास आणि प्रामाणिकपणा याबद्दल बरंच काही सांगून जाते. चला, तर मग आज या गोष्टीचा खरा अर्थ काय आहे तोच जरा उलगडून पाहूया. या कथेच्या मुळाशी एक खूप साधा पण तितकाच महत्त्वाचा प्रश्न आहे. तो म्हणजे जेव्हा आपण खोटं बोलतो तेव्हा त्याचे परिणाम नेमके काय होतात? फक्त इतरांवरच नाही तर आपल्या स्वतःवरही त्याचा काय परिणाम होतो? चला धर्म, आपल्या कथेच्या मुख्य पात्राला भेटूया. तो एका घनदाट जंगलात राहतो, पण त्याच्या स्वभावात दोन टोकाच्या गोष्टी आहेत ज्या एकमेकांच्या अगदी विरुद्ध आहेत. तर या जंगलात फणिया नावाचा एक कोल्हा राहायचा. आता फण्याची खासियत अशी होती की तो होता तर खूप हुशार, पण तितकाच तो लबाडही होता. म्हणजे त्याची बुद्धी इतरांना मदत करण्यासाठी नाही तर त्यांना फसवण्यासाठीच जास्त चालायची. आणि खरं तर हीच त्याच्या आयुष्यातल्या सगळ्या मोठ्या समस्यांची सुरुवात होती. मग तो इतरांना नेमकं कसं फसवतो, इतरांच्या विश्वासाचा तो कसा गैरफायदा घेतो, चला बघूया. तर बघा, एके दिवशी काय झालं, त्याने जंगलातल्या सगळ्या प्राण्यांना एकत्र बोलवलं आणि एक मस्त आमिष दाखवलं. त्याला माहीत होतं की सगळ्यांना गोड फळं आवडतात आणि त्याने बरोबर त्याच गोष्टीचा फायदा घेतला. साहजिकच त्याच्यावर विश्वास ठेवून सगळे प्राणी मोठ्या आशेने त्याच्या मागे गेले. पण तिथे पोचल्यावर कळलं की तिथे तर काहीच नव्हतं. ही फक्त एक फसवणूक नव्हती, तर त्यांच्या विश्वासाला बसलेला एक मोठा धक्का होता. आता प्राणी अर्थातच नाराज झाले. त्यांनी आपली निराशा व्यक्त केली. पण त्यांच्या बोलण्यात एक प्रकारची हतबलता होती, कारण पहिल्यांदाच विश्वासघात झाल्यामुळे त्यांना खूप वाईट वाटलं होतं. पण फण्याला याचं काहीच वाटलं नाही. उलट तो हसायला लागला. म्हणजे इतरांना निराश बघून त्यालाच मजा येत होती. ही केवळ लबाडी नव्हती, तर इतरांच्या भावनांची खेळण्याची एक वाईट सवय होती. आणि हे इथेच थांबलं नाही. काही दिवसांनी त्याने पुन्हा तोच खेळ खेळला. यावेळी त्याने मधाचं आमिष दाखवलं. यावरून हेच दिसतं की त्याला आपल्या चुकीची काहीच जाणीव नव्हती. पण आता मात्र प्राण्यांच्या लक्षात आलं की फण्या सुधारणार नाहीये. त्यांची निराशा आता रागात बदलली होती. कारण वारंवार होणारा विश्वासघात कोणाला सहन होणार, बरोबर ना? आणि इथूनच कथेला एक महत्त्वाचं वळण मिळतं. जेव्हा खोटं बोलण्याची सवय लागते तेव्हा विश्वास कायमचा संपतो. फण्याच्या या सततच्या खोटारडेपणामुळे अखेर सगळ्या प्राण्यांनी मिळून एक मोठा निर्णय घेतला की यापुढे त्याच्या कुठल्याच गोष्टीवर विश्वास ठेवायचा नाही. आणि हाच त्याच्यासाठी एक मोठा धक्का होता. त्याच्या वागण्याचा हा थेट परिणाम होता. इतरांनी त्याच्याकडे अक्षरशः पाठ फिरवली. आणि त्याने जो विश्वास गमावला होता ना, तीच त्याच्यासाठी सगळ्यात मोठी शिक्षा ठरणार होती. पण मग विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे की जेव्हा एखादी व्यक्ती जिची ओळखच खोटारडी अशी झाली आहे, ती खऱ्या संकटात सापडते तेव्हा काय होतं? तिच्यावर कोण विश्वास ठेवणार? आणि नशिबाचा खेळ बघा, फण्या खरंच एका मोठ्या खोल खड्ड्यात पडून संकटात सापडला. आणि यावेळी हा त्याचा कोणताही खेळ किंवा नाटक नव्हतं, तर हा जीवन मरणाचा प्रश्न होता. तो मदतीसाठी जीवाच्या आकांताने ओरडू लागला. त्याच्या आवाजात प्रचंड भीती होती. पण त्याच्या भूतकाळामुळे त्याच्या शब्दांना आता काहीच किंमत उरली नव्हती. जंगलातल्या प्राण्यांनी त्याचा आवाज ऐकला, पण सगळ्यांनी त्याच्याकडे सरळ सरळ दुर्लक्ष केलं. त्यांना वाटलं हा त्याचा नेहमीचाच आणखी एक नवीन खेळ असेल. आणि इथेच त्याची सगळ्यात मोठी चूक त्याच्या आड आली. त्याने जी खोटारडा ही प्रतिमा स्वतःच तयार केली होती, तीच त्याचा सर्वात मोठा शत्रू ठरली. त्याच्या मदतीच्या हाकेवर कुणीही विश्वास ठेवायला तयार नव्हतं. त्या एकटेपणात, त्या अंधाऱ्या खड्ड्यात फण्याला पहिल्यांदाच आपल्या खोटं बोलण्याची खरी किंमत काय असते हे कळलं. विश्वास गमावणं म्हणजे काय असतं हे त्याला त्या क्षणी अगदी आतून जाणवलं. पण म्हणतात ना, प्रत्येक कथेच्या शेवटी काहीतरी शिकवण असते. फण्याच्या बाबतीतही तेच झालं. त्याला एक अनपेक्षित मदत मिळाली आणि त्या मदतीमुळे त्याला स्वतःला बदलण्याची एक संधीही मिळाली. एका वृद्ध आणि शहाण्या हत्तीने त्याचा आवाज ऐकला. त्याने त्याच्या भूतकाळाकडे पाहिलं नाही. त्याने फण्याला मदत केली आणि केवळ त्याचा जीवच नाही वाचवला, तर त्याला एक नवी दिशा दाखवली. या एका अनुभवाने फण्या पूर्णपणे बदलून गेला. त्याने केवळ वरवरची माफी मागितली नाही, तर त्या दिवसापासून प्रामाणिकपणे जगण्याचं वचन दिलं. त्याच्यासाठी ही फक्त एक शिकवण नव्हती, तर त्याच्या आयुष्याची एक नवीन सुरुवात होती. तर या संपूर्ण गोष्टीतून आपल्याला 3 महत्त्वाच्या गोष्टी शिकायला मिळतात.
1. खोटं बोलण्याने विश्वास तुटतो. 2. प्रामाणिकपणा हेच खरं तर सगळ्यात मोठं मूल्य आहे. आणि तिसरं, जे खूप महत्त्वाचं आहे, ते म्हणजे आपली चूक कळल्यावर स्वतःमध्ये सुधारणा करणं. आणि शेवटी हा एक प्रश्न उडतोच, जो विचार करायला लावणारा आहे. एकदा गमावलेला विश्वास परत मिळवणं खरंच किती कठीण असतं.